सर्वांना विनंती आहे, या ठिकाणी आपण सकाळपासून जसं सहकार्य केलं तसंच सहकार्य आपल्याला पूर्ण दिवस या ठिकाणी आपण करणार आहात अशी आम्हाला आशा आहे. आपण संध्याकाळी या ठिकाणी होणाऱ्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हा. आपल्याला 4 वाजता या ठिकाणी ग्रामस्थांची भजनं, त्यानंतर 5 वाजता या ठिकाणी तरंगदर्शन, त्यानंतर 7 वाजता वामनराव पै यांचं मार्गदर्शन प्रवचन या ठिकाणी होणार आहे. त्याचप्रमाणे स्वरसंध्या कार्यक्रम या ठिकाणी संध्याकाळी 8 वाजता. नंतर श्रीदेव रामेश्वराची पालखी प्रदक्षिणा. आपल्याला त्या पालखी प्रदक्षिणेमध्ये ढोल पथक सामील होणार आहे, महिला ढोल पथक. त्याचं की या ठिकाणी आपण सर्वांनी भक्तिमय वातावरणात या ठिकाणी आपण समितीच्या वतीने करतो. त्याचप्रमाणे एक सूचना आली आहे या ठिकाणी. उद्या दुपारी 21 मे दुपारी 2 वाजता सुकेतळे येथे बैल दौड स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. रामेश्वर मित्रमंडळ यांच्या मार्फत या ठिकाणी बैल दौड स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि विविध अशी बक्षिसं त्याचप्रमाणे चषक या ठिकाणी या बैल दौड स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांना तसेच विजेत्यांना देण्यात येणार आहे. मुंबईकर मंडळी, आपण सर्व मुंबईकर मंडळी उद्या या ठिकाणी सुकेतळे येथे दुपारी 2 वाजता होणाऱ्या बैलदौड स्पर्धेसाठी उपस्थित राहून त्याचाही आनंद घ्यायचा. या ठिकाणी मागून जे पत्रावळ या ठिकाणी घेऊन येऊन वाढायला सांगतात, कुठे स्वयंसेवकांनी लक्ष द्या. आपण वयस्कर मंडळी ज्यांना येता येत नसेल त्यांच्यासाठी जर आपण घेऊन जात असाल महाप्रसाद तर त्या ठिकाणी काउंटरवरच त्या ठिकाणी घ्या, इथे मागून येऊ नका. कृपया विनंती आहे तुम्हाला. या ठिकाणी आणि काही वेळ या ठिकाणी आपण सर्वांनी सहकार्य करा. सर्वांना महाप्रसाद रांगेमध्ये मिळेल. जेणेकरून पुढच्या वेळेला आपल्याला अजून सुनिश्चित होईल या ठिकाणी महाप्रसाद वाटप करायला. अजून बरंचसं काम या ठिकाणी शिकलेलं आहे. मेहनत घेऊन या ठिकाणी शेवटच्या सणापर्यंत आपल्याला हा पोलिसांच्या बाबतीत जागा करून बोलताना पुढे पाठवा. या ठिकाणी पुरुष चर्चेमध्ये काही जण पुढे पाठवा. ज्यांनी महाप्रसाद हातामध्ये आहे त्यांच्या त्यांना पुढे पाठवून द्या. सुजय दळवी, विनीत दळवी, विशाल दळवी, ज्येष्ठ नागरिक कक्षामध्ये विशेष लक्ष द्या. तुम्ही या ठिकाणी सर्वांना महाप्रसाद मिळेल याची दक्षता घ्या. आकाश दळवी, जे ज्येष्ठ नागरिक महाप्रसाद घेत असेल त्यांची जागा खाली घ्या. दुसऱ्या माझ्या ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी महाप्रसाद घेऊन द्या. महिला पक्षात जागा अजून बरीच आहे. महिलांना जरा पुढे सरकवा.